ज्ञान मिळवायचं असेल तर इंद्रियांचा सहभाग आणि त्याबरोबर मनाची जोड ही आवश्यक असते. इंद्रियची काही करतात, त्याला जर मनाची साथ असेल, मनाची एकाग्रता असेल, तर मग ती गोष्ट पक्की होते, अभ्यास पूर्ण व्हायला लागते. जिथे इंद्रियांबरोबर मन नाहीये तर त्या कृतीला जवळजवळ काही अर्थ नाही. थोडाफार अर्थ राहू शकेल, परंतु सर्वार्थाने बघितलं तर त्याला काही अर्थ नाही. समजा सुरुवातीला आपण मनापासून करतो, परंतु अर्थबोध होत नाही, तर प्रयत्न हवा. प्रामाणिक प्रयत्न असेल तर अर्थबोध निश्चित होईल. थोडा कालावधी लागेल किंवा धैर्यपूर्वक ऐकण्याची, समजून घेण्याची तयारी ठेवावी लागेल. तर प्रत्येक गोष्ट आपण समजू शकतो, जाणू शकतो. त्यासाठी मनाची एकाग्रता आणि इंद्रियांची सक्षमता या दोन्हींचा मिलाव हवा आहे. आणि ते जर असेल तर आपण ज्ञान मिळवू शकतो प्राथमिक लेवलला. आपण सुरुवातीला बघितलं की महर्षी पतंजलींनी योगाला आरंभ केला. योगशास्त्र किंवा योगदर्शन याला आरंभ केला आहे. आणि तो आरंभ स्वतःपासून, म्हणजेच स्वयंअध्ययनाने, स्वयंशिस्तीनं सुरू करायचा असतो. हे पण आपण बघितलं. स्वतः उभं राहिल्याशिवाय, स्वतः कटिबद्ध झाल्याशिवाय समजून घेणं हे अवघड आहे किंवा अशक्य आहे. नुसतं अवघडच नाही, तर स्वतः जर तयारच नसलो आपण, मला समजूनच घ्यायचं नाही असं जेव्हा आपण मनामध्ये जर ठरवलं, तर काही गोष्ट कशी लक्षात येऊ शकणार? ती अशक्य आहे. म्हणून जिज्ञासा पाहिजे की मला समजून घ्यायचंय. भले सुरुवातीला फक्त शब्द कानावर पडतील, त्या शब्दांची उच्चाराची ओळख करून घेऊ, त्यानंतर मग ते पाठांतर करू, त्याचे अर्थ कसे बोध होतील त्याकडे लक्ष देऊ. आणि हळूहळू, जसं माझ्याही लहानपणी आणि आत्तापर्यंतही सर्वच वाचलेलं किंवा ऐकलेलं 100% समजतं असं मला पण नाही समजत. मग जे जे शब्द समजतात त्याचा अर्थ लावून आणि आपल्या पद्धतीनं कसा बोध होईल हे बघायचं असतं. मग अर्थबोध झाला आणि तो बोध झाला तोच खरा झाला असं केव्हा मानायचं? तर हे तसं अवघड आहे. आपण काय करतो, जे समजलं, ऐकलं, वाचलं ते तंतोतंत 100% खरं मानायला. खरं मानायचं की नाही मानायचं हा पण एक प्रश्न आहे. पण जे काही आपण समजलं ते खरं मानूया, तात्पुरतं का होईना, आणि पुन्हा त्याला चिकित्सा करण्यासाठी वाव ठेवली पाहिजे. कारण जर सत्य जाणलं असेल तर ते जाणलेलं त्याच्यात बदल होणारच नाही. आणि जर कदाचित सत्याच्या ठिकाणी मिथ्याच जाणलं असेल तर मग ती सुधारण्याची शक्यता आहे. जेव्हा आपण चिकित्सेला वाव ठेवू, म्हणूनच
वेद प्रामाण्य आणि वेदांमध्ये बुद्धी प्रामाण्य असं म्हटलं जातं. बुद्धीवर घासून घेत राहायचं. जोपर्यंत बुद्धीला तावून सुलाखून, बुद्धीला पूर्ण कामाला लावून आपण एखादी गोष्ट समजून घेत नाही, वारंवार समजून घेत नाही आणि समजलेली पक्की करत नाही, पक्की करताना सुद्धा योग्य आहे ना, तर तशा पद्धतीनं पुढे जाणं हे सुरुवातीला आवश्यक आहे. नंतर ज्या वेळेस सर्व बाजूंनी चेक केलंय आणि तरी पण मनामध्ये संशय आहे, याचा अर्थ आपण अजून पक्क जाणलेलंच नाहीये. निश्चित जे काही जाणायला हवं ते जाणलेलं नाही म्हणून संशय राहतो, म्हणून श्रद्धा डळमळीत होते. आणि श्रीमद भगवत गीता म्हणते की श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धावानाला ज्ञान मिळते. परंतु पुढचं वाक्य पण ध्यानात ठेवलं पाहिजे, तत्पर संयतेंद्रिय. कोणाला मिळतं? जो तत्पर आहे, श्रद्धावान आहे, तत्पर आहे, जागृत आहे आणि संयतेंद्रिय, इंद्रियांना ज्याने संयमात ठेवलंय, कंट्रोलमध्ये ठेवलंय. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, ज्ञानाची परिणती ही शांतीमध्ये होते. ज्ञान मिळाल्यानंतरही अशांत जर मन असेल तर ते पूर्ण ज्ञान मिळालं नाही असं समजायला हरकत नाही. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. समजल्या ज्ञानाचा बोध झाल्या त्याला वेळ नाही लागत. दिल्लीला पोचल्या आपण दिल्लीतच आहोत ना, पोचल्यानंतर आपण वेगळ्या ठिकाणी नाही आहोत. जसं आपण जेव्हा अंधारामध्ये गेलो, दोरीलाच साप समजलो आणि तो साप समजल्यानंतर भीती वाटली, घाम आला किंवा पळायला लागलो इत्यादी गोष्टी. परंतु जेव्हा समजलं की हा साप नाहीये, ही दोरी आहे, तेव्हा त्याच क्षणाला आपण पूर्ण सामान्य होतो, निर्भय होतो, स्पष्टता येते आणि तेव्हाच आपण शांत होतो. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण, न विलंब लावता. अचिरेण म्हणजे ताबडतोब. अधिगच्छति म्हणजेच आपण शांती मिळवतो. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम, श्रेष्ठ अशी शांती मिळवतो. पण केव्हा? जो श्रद्धावान आहे, तत्पर आहे आणि संयतेंद्रिय आहे, तोच ज्ञान मिळवतो आणि शांती मिळवतो, ताबडतोब मिळवतो. त्याला उशीर नाही किंवा विलंब नाही. मग जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध होतो, आता आपण तिसऱ्या सूत्राकडे येतोय की चित्तवृत्तींचा निरोध. चित्ताच्या वृत्ती आपण मागच्या सूत्रामध्ये बघितल्या. चित्ताच्या अवस्था, वृत्ती अजून बघायच्या आहे. चित्ताच्या अवस्था आपण बघितल्या. पहिली अवस्था मूढ, दुसरी अवस्था क्षिप्त, तिसरी अवस्था विक्षिप्त, चौथी एकाग्र आणि पाचवी निरुद्ध. तर अशा 5 अवस्था बघितल्या. 5 म्हणजे कोणत्या कोणत्या? मूढ म्हणजे मोहित झालेली अवस्था, क्षिप्त म्हणजे भोगासाठी लुलुप अशी अवस्था, कर्मासाठी रत अशी अवस्था. तिसरी विक्षिप्त, ही एका शब्दात सांगायचं तर दोलायमान अवस्था, द्विधा अवस्था. परंतु कधी चांगलं आणि कधी वाईट याच्याकडे प्रवृत्ती होते, दोलायमान होते. ती अवस्था म्हणजे विक्षिप्त अवस्था.
सत्वगुणांची मात्रा मात्र तिथं वाढलेली असते. मूळ गुण तमोगुणाचं प्रतीक, रजोगुण रजोगुणाचं प्रतीक, क्षिप्तता ही रजोगुणाचं प्रतीक आणि विक्षिप्तावस्था ही सत्ववृत्ती वाढल्याचं लक्षण. म्हणजे वाटतं, ही साधी गोष्ट नाही. आपल्याला वाटलं तरी पाहिजे, सुरुवातीला वाटलं पाहिजे, नंतर आपण योग्य दिशेकडे जाऊ शकतो. ज्ञान मिळवण्याची इच्छा निर्माण होणं, सत्य शोधण्याची इच्छा निर्माण होणं ही पहिल्यांदा आवश्यक गोष्ट आहे. आणि ती विक्षिप्त अवस्थेमध्ये सुरुवात होते आणि ती काही तशी फारच बिघडलेली अवस्था आहे असं नाहीये. त्याच्यापासूनच आपण टर्न घेतो आणि जो टर्न आहे तो एकदा योग्य दिशेला आपण पकडला की मग एकाग्र अवस्था तयार होते आणि एकाग्रतेतून नंतर हळूहळू निरुद्ध अशी चित्ताची अवस्था बनवू शकतो प्रयत्नाने. आणि त्याच्यासाठीच पुढे येईल आता अभ्यास हवाय. आता योगाची पुढची व्याख्या दिली, तदा त्यावेळेस द्रष्टु, द्रष्टा म्हणजे पाहणारा, स्वरूपे अवस्थानम, स्वरूपामध्ये अवस्थित होतो. स्वरूप म्हणजे स्वतःचं रूप, मूळ रूप, मूळ रूपामध्ये स्थित होतो. कोण? बघणारा. बघणारा म्हणजे कोण? डोळे. डोळे बघणारे ते होतात का? तर तसं नाही. अर्थात डोळे पण बघण्याचं काम करतात, कान ऐकण्याचं काम करतात, इंद्रिय आपापले कामं करतात. परंतु द्रष्टा म्हणजे जो मुळामध्ये बघणारा आहे तोच स्वरूपामध्ये अवस्थित होतो. मग इतर वेळेस काय असतं? तो स्वरूपामध्ये अवस्थित म्हणजेच उभा झालेला नसतो, तिथं स्थिर नसतो. स्वतःला आपण वेगळंच वाटणं, आपण शरीर आहोत असं वाटणं, किंवा आपण मन आहोत असं वाटणं, बुद्धी आहोत असं वाटणं, अहंकार आहोत, किंवा मी प्रभाकर आहे, मी एवढ्या एवढ्या संपत्तीचा मालक आहे, माझे हे वैभव आहे, किंवा मुलं आहे, पत्नी आहे, वडील आहे, हे सर्व जे काही नाते आहेत ते माझे आहेत. आणि मी म्हणजे माझा देह, माझं अंतःकरण, एवढ्यावर आपण येतो. किंवा जेव्हा आपण स्वरूपामध्ये अवस्थित नसतो तेव्हा एवढ्यावरच असतो. स्वरूपामध्ये अवस्थित असणं म्हणजे काय? की स्वतःचं रूप ओळखणं आणि त्याच्यामध्ये एकरूप होणं. म्हणजे मी चैतन्य रूप आहे, माझं स्वरूप हे काय आहे हे लक्षात येणं, स्पष्टपणे लक्षात येणं. स्मरण येणं असं म्हटलं तरी चालेल, कारण आपण काय आहोत हे विसरलो आहोत, म्हणून स्मरण येणं हे सुद्धा शब्द चालेल. जसं अर्जुनाला शेवटी नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झाला आणि स्मृती लाभली. योग्य मी काय आहे ती स्मृती मला लाभली. आता अजून एका वेगळ्या प्रकारे आपण समजून घेऊया. आपण अंतःकरणाला उपमा दिलेल्या होत्या. एक तर स्फटिकमणी, दुसरी कोणती उपमा दिली होती? सरोवर, आणि तिसरी आरसा. मग स्फटिकमणी पाहिलाय का सगळ्यांनी? पेपरवेट पाहिलाय का? एकदम चकचकीत असणारा, टेबलावर असणारा पेपरवेट पाहिलाय ना? तर तो जर एकदम चकचकीत असेल आणि त्याच्या शेजारी जो रंग ठेवला, जे फूल ठेवलं, त्या रंगाचाच कलर, त्याच रंग त्या स्फटिकमण्याचा दिसतो. परंतु जेव्हा ते फूल किंवा तो रंग काढला की ताबडतोब त्या अवस्थेला येतं स्फटिकमणी. त्याला वेगळं पुन्हा मंत्र म्हणायची गरज नाही. तो रंग, ती वस्तू बाजूला केली की लगेच ती अवस्था प्राप्त होते जी ओरिजिनल आहे. मग स्वरूपामध्ये आपण आहोतच,
परंतु शेजारी काही विषय आहेत, काही वस्तू आहेत, काही पदार्थ आहेत, काही रंग आहेत, काही पण समजा जे काही आहे ते आहे म्हणून आपल्याला तसं आपलं रूप दिसतं. परंतु ते बाजूला केलं रे केलं की आपण स्वरूपामध्ये अवस्थित होतो. तदा द्रष्टु स्वरूपे वस्थानम. आणि ही जी अवस्था आहे ती योगाची अवस्था आहे. योगाची पहिली व्याख्या केली चित्तवृत्तींचा निरोध, आणि दुसरी व्याख्या समजायला हवी तदा द्रष्टु स्वरूपे वस्थानम. द्रष्टा म्हणजे बघणारा, म्हणजे आत्मशक्ती ही स्वरूपामध्ये अवस्थित होते. म्हणजे आतापर्यंत आपण वेगळंच समजत होतो, आणि जे काही शेजारी असलेला पदार्थ वस्तू बाजूला झाला, विषय बाजूला झाला, आणि स्वरूपामध्ये अवस्थित झालो. आणि हे महर्षी पतंजलींनी फार स्पष्टपणे या 2 सूत्रांमध्ये पूर्ण योगाची व्याख्या आहे. आता राहिलेलं उद्या बघूया.